नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकलेत। पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेलचे दर 2.71 रुपयांनी वाढलेले आहेत। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल झालेले प्रति लिटर 111.21 रुपये तर डिझेल झालेले 97.83 रुपये। पश्चिम आशियातल्या युद्धाची झळ आता भारताला मोठ्या प्रमाणात बसू लागली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय इंधन कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढवण्यात आले। याआधी सुद्धा 16 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये थेट 3 रुपयांची मोठी वाढ केलेली होती आणि त्यानंतर 19 मे रोजी सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुन्हा एकदा 90 पैशांची वाढ झाली आणि त्यानंतर 23 मे रोजी 87 पैसे, डिझेलचे दर 91 पैशांनी तर आणि आज पुन्हा एकदा पेट्रोलचे दर 2.61 रुपये आणि डिझेलचे सुद्धा दर 2.71 रुपयांनी भडकले। आणि या सगळ्या संदर्भामध्ये राज्यातल्या पेट्रोल पंपावरती काय काय परिस्थिती आहे हे सगळं सांगण्यासाठी माझे 3 सहकारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईमधून असणारे जय पवार, संभाजीनगरमधून विजय शिडे आणि बुलढाण्यामधून प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्यासोबत आहे। मी सर्वप्रथम आता मुंबईची परिस्थिती जाणून घेणार आहे। जय, काय आहे सध्या मुंबईतल्या पेट्रोल पंपावरचं वातावरण? कारण आता दिवसागणिक आता डिझेलचे दर, पेट्रोलचे दर आता वाढू लागलेले आहेत। खरं तर मग मुंबईकरांना आता सार्वजनिक वाहनांचाच वापर करावा लागणार आहे का येत्या काळात, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की अखातील देशातील युद्धाचे परिणाम हे आता कुठेतरी आपल्याला सर्वसामान्यांच्या खिशावरती पडताना पाहायला मिळतात। खरं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ आज 2.60 पैशांनी जरी झाली, मात्र जे काही गेल्या 12 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 8.5 रुपयांनी ही दरवाढ झाल्याची पाहायला मिळते। मी सध्या मुंबईतील वरळी नाक्या या पेट्रोल पंपवर आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक काही नागरिक त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल भरायला येत आहेत, मात्र ज्याच पद्धतीने दरवाढ या ठिकाणी होत आहे हे आज सकाळपासूनच जे आहे ती दरवाढ ही झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी अनेक गाड्या सीएनजी सुद्धा भरण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत। खरं तर इंधनाचा वापर कमी करा असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या या ठिकाणी काय दराने पेट्रोल मिळत आहेत हे सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर खरं तर 111.11 रुपयांनी खरं तर या ठिकाणी पेट्रोल मिळत आहे, तर डिझेलचे दर हे 96 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, आज सकाळपासूनच डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली आहे, कसं बघताय तुम्ही सर्वसामान्य नागरिक? मी तर आता जस्ट आत्ताच आलो आहे इथं। आता मला तुमच्यापासून कळलं की आता पैसे वाढले, पण काही पूर्वी दिवस म्हणजे काही तरी मला वाटतं 3-3 रुपये वाढलेले ते मला माहिती होते। आता पुन्हा जे ते दरवाढ झालेली आहे आणि आता ती 111 रुपयापर्यंत पेट्रोल जाऊन पोहोचलं आहे। ओके, नाही हे आता मला माहीत झाली आहे, पण आता जर हे असंच राहिलं तर मग खूप प्रॉब्लेम फेस करावे लागेल लोकांना, आणखीन वाढण्याची शक्यता आहे। हो, हां, मग आता पुढे बघूया कसं ते होणार आहे, कारण की सगळ्यांना हे तर प्रॉब्लेम हा फेस करावाच लागेल ना। थँक्यू। नक्कीच आपल्यासोबत इथे पेट्रोल पंपचे काही कर्मचारी सुद्धा आहेत। दादा, तुम्हाला कधी कल्पना आली की दर जे ते वाढले? आम्हाला तर वाढणार आहेत पेट्रोलचे भाव, कमीत कमी लिटर मागे 10 रुपये वाढणार आहे। आणखीन वाढ होणार आहे? नाही, 103 रुपये होतं ना तेव्हा ते 110 रुपये आणखीन वाढणार आहे। 110, 113, 15पर्यंत जाणार आहे भाव। आजचे जे 2.5 रुपयाची वाढ झाली ही माहिती होती का सकाळपासूनची? हे माहिती आहे वाढणार आहे, हळूहळू वाढणार आहे पेट्रोलचे भाव, एक संगती नाही वाढवणार। तर नक्कीच सिद्धेश, आपण पाहतो की खरं तर या ठिकाणी जे पेट्रोल पंपचे कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की हे दर जे आहेत ते आणखीन पुढे जाऊन वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे। या ठिकाणी पाहिलं तर भारत सरकारच्या माध्यमातून डॉकयार्डची गाडी सुद्धा या ठिकाणी आपण पोहोचल्या, पण यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, कुठून आला तुम्ही? भारतीय डाकची गाडी घेऊन फिरता, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, तुम्हाला माहिती आहे का? नाही, आम्हाला नाही माहित। कुठून आलात तुम्ही? जळगाववरून। जळगाववरून गाडी घेऊन आलात का? नाही, इथंच कामाला आहे। अच्छा, जळगाव। डिझेलचे दर वाढ होते, कसं बघताय कोणच? ते आता आम्हाला माहित नाही, वाढतं नाही वाढतं आम्हाला काय माहिती। पण आता फटका कसा पत्त्याने बसतो सर्वसामान्याला तुम्हाला पेट्रोल डिझेल भरताना? आम्हाला काही फरक नाही ते काही विषय। हे डिझेलचे दर वाढले तर चालतील तुम्हाला? नाही, कमी व्हायला पाहिजे ते। कमी व्हायला पाहिजे। मग नक्कीच आपण आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो। दादा, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत एकीकडे, कसं बघताय? हाँ, डीजल कितना करके, हमको तो गाड़ी वाला नहीं हो, हम यहाँ पर इंचार्ज वाला है,
आती है गाड़ी, पेट्रोल गैस बगल लेता है, उतना ही पता है। तर नक्कीच सिद्धेश आपण पाहतो की खरं तर प्रत्येक इंधनाच्या खरं तर दरवाढीमुळे कुठेतरी सर्वसामान्यांना फटका हा बसताना पाहायला मिळणार. त्यामध्ये आपण पाहतो की जे दर आज आपल्याला समोर येत आहेत या दरांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता सुद्धा पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. त्यामुळे याचा फटका आता हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. बर, मुंबईतली परिस्थिती आपण आता बघितलेली आहे. जय, तू आम्हाला आता काय पेट्रोल पंपावरचं चित्र आहे, काही नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तू घेतल्या, तू सोबत राहा. आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात. मराठवाड्यामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या साठी पंप बाहेर रांगा लागलेल्या होत्या लोकांच्या. आता काय